हाय, हॅलो. मी तुमच्यासोबत आहे कल्टी शोमध्ये आर.जे. स्वरा आणि आता कल्टी शोमध्ये माझ्यासोबत आज एक माझी मैत्रीण आहे, जी खरं तर यंगस्टर आहे आणि इंजिनिअर असलेली ही माझी मैत्रीण अगदी हाऊसवाईफपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या नीटनेटक्या पार पाडते. ते अगदी तिची कौशल्य, तिच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कला याच्यामध्ये सुद्धा ती तितकीच बिझी असते आणि वेगवेगळ्या कलाकृती घडवत असते. तर आज माझी मैत्रीण आहे वसुंधरा मुळे. तर तिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हॅलो. हॅलो. कशी आहेस? मी मस्त. तू? मी पण मस्त आहे. कल्टी शोमध्ये तुझं वेलकम. थँक यू. तू इंजिनियर ते अगदी हाऊसवाईफ पर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या फुलफिल करत असतेस. काय सांगशील? येस, मी केमिकल इंजिनियर आहे. आणि मी नोकरी पण करते. हं, सकाळी हं, 9 ते 6 माझी ड्युटी असते. प्लस माझं एक छोटं बाळ आहे आणि हं, ते सांभाळून बाकी घरचं पण चालूच असतं. हं, हं, हं. तर आता सध्या आपण बघतोय की लग्नसराई आपल्याकडे सुरू आहे. लग्नसराई हो. म्हणलं की बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी क्रिएटिव्हमधल्या ओघाने येतात. अगदी नवरीची साईड जर असेल ना, तर तिच्याकडे तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचं कलेक्शन असतं. तर येस, मग येस. सध्या आपण बघतोय की तू इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा अव्वल आहेस आणि यासोबतच जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल ना, तर तेव्हा सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं तू तुझा छंदसुद्धा जोपासतेस. तर हो, याबद्दल हो. काय सांगशील? ऍक्च्युली इंस्टाग्राम वरून इतक्या गोष्टी बघायला मिळतात की म्हणजे आपल्या आयडियाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत तिथं. हां. घेण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत इंस्टाग्राम वरून. हं, मग हं, हं. आपण ज्या गोष्टी लाईक करत जातो चांगल्या गोष्टी, त्याच जास्त आपल्याला मिळत जातात. म्हणजे हां. त्याचेच जास्त स्क्रोलिंग भेटत जातात. असंच एकदा माझ्या लग्नाची फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती आणि जस्ट स्क्रोल करता मला एक वेडिंग हुक म्हणून एक नवीन आयडिया मिळाली. अच्छा. हं, तर हं. त्या वेडिंग हुक मध्ये एक कपल आहे. त्याच्यामध्ये आपण ड्रेसिंग करतो त्याला आणि म्हणजे आपला साधा सुई दोरा असतो त्याच्याने थ्रेडिंग करायचंय आणि त्याच्यावरती आपलं नाव किंवा आपल्या लग्नाची डेट असं एक वेडिंग हुक आहे आणि त्याला आपण मोत्याने चांगलं सजवू शकतो. हं, हं, हं. मग म्हटलं आता फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे तर काहीतरी गिफ्ट करायचं नवऱ्याला म्हणून ते मी इंस्टाग्राम वर बघून युट्यूब वरती सर्च केलं की हे कसं बनवतात. हं, हं, त्याच्या हं. माध्यमातून मला ते कळालं की कसं बनवायचं. मग मी माझं फर्स्ट वेडिंग हुक बनवलं अच्छा. मग नवऱ्याला आणि जेव्हा हे गिफ्ट दिलंस, तेव्हा त्याला आवडलं का? त्याला खूप आवडलं आणि त्याला म्हणजे माहिती नव्हतं की मी याच्या पलीकडे जाऊन पण असं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करू शकते. हं, आणि हं, इव्हन हं. मला पण समजलं की बाबा हा मी काहीतरी बनवू शकते या गोष्टी म्हणजे बाकीच्या गोष्टीतनं वेळ काढून मी हेही करू शकते. हं, हं, हं. तर मग मी असंच ते वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या वेळेला स्टेटस टाकलं होतं व्हॉट्सअपला हं, की हं. हे मी हुक बनवलं आहे अॅनिव्हर्सरीसाठी. त्या निमित्ताने मला इन्क्वायरीज यायला लागल्या की तू हे आम्हाला बनवून देऊ शकते का. हं, तर हं, हा हं. हा प्लॅन आणि ह्या गोष्टी तर मी म्हणजे विचारच केला नव्हता की बाबा हे असं पण होऊ शकेल. हं, हं, तर हं. मी त्यावेळेला ऍक्च्युली जस्ट माझा प्रेग्नेन्सीचा मंथ चालू होते म्हणजे पहिला दुसरा महिना चालू असेल. हं, हं, त्या हं. दरम्यान मला 15 ते 20 ऑर्डर आल्या पहिल्यांदा. बरं, बरं. आणि त्या सगळ्या होत्या कोल्हापूर साईडच्या. हं, हं. तर मग त्यांना सांगितलं की मला तुम्ही आधी 15 दिवस आधीच्या गोष्ट तारीख सांगा म्हणजे मला तुमच्या वेळेपर्यंत किंवा तुमच्या लग्नाच्या तारखेच्या आत तुम्हाला त्या गोष्टी देता येतील. हं. तर असे करून मी माझ्या प्रेग्नेन्सी पिरियड मध्ये प्लस माझा जॉब सांभाळून मी ते 15 ते 20 वेडिंग हुक कुरिअर केले कोल्हापूरला. वॉव! तर मग साधारण आता वेडिंग हुक जे बनवलंस, तर त्याच्यासाठी किती वेळ द्यावा लागतो? कसं मटेरियल हे तुला अवेलेबल होतंय? त्याच्यासाठी वेळ असा बसला तर अख्खा दिवस मध्ये ते होऊन जातं. पण हं, तुमच्या हं. बसण्याच्या कपॅसिटीवरती आणि किती गोष्टी घरातल्या मॅनेज करून तुम्ही ते करू शकता त्यावर डिपेंड आहे. अच्छा. ऑलमोस्ट तर मी ऑफिस मधून येऊन मला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा मी अर्धा एक तास बसून त्या वेडिंग हुक तयार केलं. हं, हं, हं. तर आता वेडिंग हुक हे त्यामधलं एक आता क्रिएटिव्ह एक आर्ट आहे. तर मला सांग आता वेडिंग हुकसारख्या ना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मी जेव्हा रील Insta स्क्रोल करते, तर तेव्हा ना मला हल्ली आई-बाबाचं टायटल असलेलं एक लोगो म्हण किंवा येस. अगदी नवरीची करवली वगैरे येस. असं बरंच काही-काही पाहायला मिळतं किंवा नवरीचा तो लग्नाचा रुखवत असतो ना, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळतात. येस. जवळ-जवळ त्या वेडिंग खूपसारख्याच असतात राउंड शेपमध्ये बरंच काय-काय डिझाइन केलेलं. तर आता त्याबद्दल काय सांगशील? आता जस्ट इंस्टाग्राम हे इतकं मोठं एक्सप्लोरर झालंय. हं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इनोव्हेटिव्ह आलेत. हं. आणि आता तरी नवीन म्हणजे वेडिंग पोस्टर म्हणून आलेत. त्याच्यावरती आपण आपलं जे क्राफ्ट असतं आणि एक हं, स्टँड हं. असतं.
त्याच्यावरती तुम्ही पेंट करू शकता. पेंटनी म्हणजे एका ह्याच्यावरती नथ, हं, परत आपल्या बांगड्या, मंगळसूत्र, हं, असे हं, 7-8 टाईपचे मंगळसूत्र म्हणजे 7-8 टाईपचे तुम्ही ज्या आपल्या लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या हं. तुम्ही त्याच्यावरती पेंट करून किंवा त्याला एम्ब्रॉयडरी वगैरे करून तुम्ही ते रुखवतात ठेवू शकता. हं, हं, दुसरं हं. आहे रेझिन आर्ट म्हणून आहे. हो. रेझिन आर्ट मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो लावून त्याच्यावरती रेझिनचं एक केमिकल मिळतं ते बनवून एकदम मस्त क्लिअर क्रिस्टल आपण रेझिन आर्ट बनवू शकतो. किंवा अजून एक त्याच्यामध्ये आपण हे पण करू शकतो लग्नाचे हार किंवा पहिल्यांदा येस, येस, मिळालेलं येस. गिफ्ट. इव्हन त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या म्हणजे लाईफ पार्टनरनी किंवा तुमच्या बॉयफ्रेंडनी म्हणा किंवा नवऱ्याने जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला गुलाब देतं, तर मोस्ट ऑफ मुलींचं असं असतं की बाबा पहिल्या गोष्टी आपण सांभाळून ठेवायच्या. हं, तर हं, मग हं. हे जास्त करून मुलींचंच असतं. मुलांचं पण असतो, पण त्यांना त्या गोष्टीसाठी जास्त टाईम नसतो. तर मग आपण ते जे पहिलं दिलेलं गुलाब असतं, तेही आपण आठवण म्हणून रेझिन आर्टमध्ये आपण ते हं, हं, हं. लाईफ टाईम आठवणी बनवू शकतो. तर ते नक्कीच. रेझिन आर्ट एक चांगलं त्याच्यासाठी आहे. इव्हन आता लिपन आर्ट म्हणून पण आलंय. हं, मग हं. त्याच्यामध्ये तुम्ही मड म्हणजे एक वूडचं क्राफ्ट भेटतं. त्याच्यावरती शेप्स असतात. सर्कल असतं, स्क्वेअर असतं, परत रेक्टँग्युलर असतं. त्याच्यावरती तुम्ही काय डिझाईन बनवणार त्याच्यावरती तुम्ही ते शेप डिसाईड करायचा. हं, आणि हं, हं. त्याच्यावरती मड असतं. मड मिळते आपल्याला म्हणजे क्ले असतो. ते हं. 2 टाईपचं क्ले आपण मिक्स करून आपल्याला जसं म्हणजे डिझाईन बनवायची असेल तसं बनवू शकतो. इव्हन त्याच्यामध्ये देवाचंही बनवू शकतो किंवा आपला फोटो लावून कडेला ते मडनी किंवा ते एकदम सुतासारखं काम आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आपण मिरर लावून ते हं, हं, आणखी हं. उठावदार बनवू शकतो. आय थिंक तू बघितली असेल Instagramला हो. लिपन आर्टचं. हं, हं, तर हं. तेही मला अजून बनवायचं आहे. मी जस्ट गॅलरीमध्ये सेव्ह करून गॅलरीमध्ये इतक्या गोष्टी सेव्ह करून ठेवल्यात. मला हे करायचंय, मला ते करायचंय. अच्छा. पण आता बाळ लहान असल्यामुळं आणि घरच्या जबाबदारी प्लस नोकरी ह्या गोष्टी मॅनेज करून आता होत नाहीये ते सध्या. हं, हं, हं. तर मग त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत अजून पुढे पण. नक्कीच. तर मला सांग, की आता हे जे तू क्रिएटिव्ह काम करतेस, मग स्कूल किंवा कॉलेज डेजमध्ये असं थोडंफार काही तू करत होतीस का? म्हणजे जेणेकरून तुला त्याची आत्ता सवय लागली आहे किंवा ते आवडतंय तुला करायला? असं कधीच नाही झालं, की म्हणजे मला एक-एक वेळेला असं होतं, की आपल्या आवडी काय आहेत हे आपल्याला एक-एक वेळेला समजत नाही किंवा आपण कुठल्या गोष्टीमध्ये क्रिएटिव्ह असतो हेही आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट हातात करायला घेतो किंवा आवडली आता हे मला बनवून बघायचंय. जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हा समजतं, की अरे वाह! हे मीही बनवू शकते, मलाही येऊ शकतं. तेव्हा हं, आपल्याला हं, हं, कळतं, की हं. हां, ही माझी आवड होऊ शकते. यात मला अच्छा. इंटरेस्ट येत आहे. तर मग जेव्हा मी ते लग्नाच्या वाढदिवसासाठी मी ते जे वेडिंग हूक बनवलं, तेव्हा मला कळालं, की हां, मी हे काहीतरी बनवू शकतो. हं, हं. त्याच्यावर मग माझा ऑटोमॅटिकली साइड बिझनेस चालू झाला. अच्छा. तर मी अशा विविध गोष्टी जर मला ट्राय केल्या, तर मग त्याच्यातही मी करू शकते. पण मग त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागेल. नक्कीच. आणि आता तू साइड बिझनेस म्हणाली आहेस, तर त्याच्यावरूनच मी तुला विचारते, की आपली नोकरी ही खरं तर प्रायव्हेट जॉब असतो आणि तो येस, काही येस. असा शाश्वत नसतो. कधीही काहीही ब्रेक लागू हो, शकतो. हो. तर साइड बरोबर. बिझनेस ना आता प्रत्येकाचा आजच्या घडीला असायलाच पाहिजे. तर येस. तुझ्यासारख्या यंगस्टर वुमेन्स आपल्याकडे आहेत, ज्या मॅरिड आहेत किंवा अनमॅरिड मुली आहेत, तर त्या अजून काय करू शकतात साइड बिझनेस म्हणून किंवा ह्याच्यामध्ये कसा स्कोप आहे त्यांना? याच्यामध्ये आता लग्न तर होतच राहतात. तर त्याच्यामध्ये आपण हे लग्नाच्या ज्या रुखवतामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात, त्याही आपण करू शकतो. परत दुसरं अजून एक आहे, की शिवण क्लास करून बरेच आता फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस पण आलेत, तेही करू हं, हं. शकतो. त्याच्यात त्याच्यात पण खूप फायदा आहे. नक्कीच. इव्हन जेव्हा जर त्यांना जेवण बनवायची आवड असेल, तर हं. त्यांना माहित असेल, की त्या म्हणजे उत्तम सुगृहिणी आहेत. सुगरण तर आहेत, कुकिंगमध्ये राइट इंटरेस्ट सॉरी. असेल. कुकिंग मध्ये जर त्या माहिर असतील तर मग त्या त्या जेवणाच्या ऑर्डरही घेऊ शकतात किंवा हं, हं, एक हं. छोटा घरामध्ये किंवा आता सध्या भांडवलासाठी नसेल काही तर मग हं, हं, हं. घरापासून स्टार्ट केलं जेव्हा ते म्हणजे ऍडव्हर्टाईज होतील मग एक हां, कस्टमर हां. वाढत जातील तर ते ऑटोमॅटिकली एक्सप्लोर व्हायला चान्स मिळेल त्यावेळी. नक्कीच. आणि तू आता बरंच काही-काही सांगितलंस, तर त्यामध्ये ना ट्रेंडिंगमध्ये मेहंदी आर्ट पण आहे. सध्या हो हो मेहंदीचे हो. पण खूप महिलांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. हो ते आहे. रांगोली आहे. येस. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत क्रिएटिव्ह, की ज्या फक्त आपल्याला माहिती नसतात. पण आपण माहिती बाकी नसतात. हो. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत हे नक्कीच करू शकतो. येस येस येस. हं. तर आता लग्नसराई जवळ आली आहे किंवा आता सुरूच आहेत सीझन. तर या निमित्ताने तुझ्याकडे अजून काही तशा इन्क्वायरी झाल्यात का ऑर्डर्स वगैरे? कसा रिस्पॉन्स आहे सध्या? तर माझं बाळ आताच जस्ट 1.25 वर्षाचं झालं.
तर मग त्याचा झोपण्याचा टाइम वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी परत ते आता स्टेटस टाकायला चालू केलं की बाबा आता लग्न, आता हे सध्या एप्रिल मे जून हे लग्नाचेच महिने आहेत. तर तेव्हा खूप म्हणजे लग्न असतात. तर मग मी स्टेटस टाकला तर मग त्यानिमित्ताने मला 5-6 ऑर्डरी आले आहेत आता. आणि एक लास्ट वीक मध्ये एक जस्ट मी एक ऑर्डर बनवून दिली. तर त्याच्यामध्ये वेडिंग हूप होतं आणि वेडिंग कोस्टर होतं, जे की मी ते फर्स्ट टाइम बनवलं होतं. आणि अजून एक नवीन एक बनवलं होतं की जे आपल्याला माहेरचा आहेर आणि माहेरच्या साड्या, म्हणजे आपण जेव्हा आपली बॅग भरतो तर आपल्या माहेरून बऱ्याच साड्या भेटतात. तर त्यामध्ये मी कार्डशीट पेपरच्या माहेरच्या साड्या बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये लेस बनवली आहे, म्हणजे त्या साडीला एकदम प्रॉपर साडी. पण असं बघितलं तर ते कळणार नाही की बाबा हे बनवलंय कसं, हे आहे कशाचं. जर लांबून बघितलं तर असं वाटेल की अरे हा, ही खरंच कापडाची साडी आहे, पण नाही, ते ऍक्च्युली कार्डशीट पेपरचं मी बनवलंय. आणि मग म्हणजे मुलग्याचा लग्नाचा ड्रेस आणि मुलगीची लग्नाची साडी हा एक सेट बनवलाय आणि 2 एक्स्ट्रा माहेरच्या साड्या, असं हे 4 गोष्टींचे कॉम्बो सेट बनव. तर आता 14 तारखेला लग्न झालं तर त्यांनी ठेवलं होतं त्यांच्या रुखवतात. तर ते बघून मला वाटलं की हा बाबा छान आहे, काहीतरी चांगलं आपण बनवलंय कोणासाठी. तर नक्कीच. आणि माझ्याही लग्नामध्ये नक्कीच असलं काहीतरी होप किंवा कोस्टर वगैरे देशील. तू सांगशील तर मी नक्कीच देईल. आणि एक एक वेळेला आता असं होतं की म्हणजे माझं लग्न 3 वर्षापूर्वी झालं, तर मग तेव्हा ह्या गोष्टी इतक्या आल्या नव्हत्या. मग आता असं वाटतं की अरे बापरे, हे तेव्हा असतं तर मी माझ्या रुखवतामध्ये केवढं काय काय बनवलं असतं. पण ती संधी तरी काही मिळाली नाही. पण हा, मी आता दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकते त्याच्यातच मला आनंद आहे. नक्कीच. बाय द वे, जोक्स अपार्ट, बट स्टील मी तुला हे विचारेन की आता लग्न आणि नवरी आणि तिचा रुखवत हे एक बॉन्डिंग किंवा हे एक कनेक्शन वेगळं असतं. तर तुझंही लग्न झालंय, तर याबद्दल काय सांगशील? रुखवतातल्या मोस्ट ऑफ अशा गोष्टी असतात की ज्या आजकालच्या ज्या मुली आहेत त्या जास्त म्हणजे त्या जास्त एकदम प्रॅक्टिकल विचार करायच्या मार्गावरती असतात की बाबा जे मला उपयुक्त आहे, जे मला युजेबल होणार आहे तेच आपण रुखवतात ठेवायचं. बाकी ते खाण्याच्या गोष्टी वगैरे तर त्या असतातच, तर ते काही लग्नामध्येच फोडून खाल्ल्या जातात. पण जे वॉलला लावणाऱ्या गोष्टी, परत जे संसाराला लागणार म्हणजे भांडी कोंडी तर देतातच ऑलमोस्ट लोक. पण जे इनोव्हेटिव्ह आणि आपण बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये सजवून ठेवण्यासारख्या किंवा आठवणी म्हणून राहण्यासारख्या गोष्टी आपण मोस्ट ऑफ रुखवतात ठेवतात आता. तर आणि अशा बरेच गोष्टी आहेत त्यामागे. तर खरं तर आता ना आजकालची लाईफस्टाईल जी आहे तर ती खूप चेंज होत चालली आहे. त्यामुळं लग्न पद्धती असेल किंवा लग्नाचा रुखवत असेल, हा पण त्याच दरम्यान चेंज होतोय. तर हे कनेक्शन असेल किंवा ही क्रिएटिव्हिटी असेल, ही अजूनच आपल्याकडे बदलत राहणार आहे आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या अशा वस्तू येतच राहतील. हो हो हो. तर आता आपण म्हणूयात की लग्न आणि सध्याचा ट्रेंडिंग हा रुखवत आणि तुझ्याकडून ही मिळालेली एक सुंदर अशी आयडिया किंवा इन्फॉर्मेशन जी आजकाल ना खूप लोक बनवतात. म्हणजे आता त्याच्यामध्ये ना अजून एक फ्रेम पण बनवली जाते, ती म्हणजे लग्नाच्या ज्या मुंडावळ्या असतात ना, म्हणजे बाशिंग, तर त्याचं पण बनवलं जातं. तर अशा कितीतरी गोष्टी वेगळ्या आहेत ज्या आपल्याकडं लग्नाच्या निमित्ताने येत आहेत मार्केटमध्ये आणि लोकांचा कल जास्त तिकडे आहे. हो. मग त्याबद्दल काय सांगशील? आता सध्या तरी रुखवत सोडून पण बाकीच्याही गोष्टी आहेत ज्या की आता मी बेबी हुप पण बनवते. बेबी हुप म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये की बाळाची जन्मलेली वेळ, बाळाचा जन्मलेला दिवस, त्याचं वजन किती आहे, त्याचं नाव किती आहे आणि जर मुलगा असेल तर मुलग्याचं आपण हे करतो स्टिचिंग, आणि मुलगी असेल तर मुलगीचं. तर ते एक नवीन आलं आहे त्याचं बेबी हुप मध्ये. तर त्या पण आहे. आणि अजून एक आहे की आपण जेव्हा मुलाचं जावळ काढतो तर मुलाच्या जावळाचे जे पहिले केस म्हणजे हेअर्स असतात त्याचे, तर ते एक गुगलवरून एक लहान बाळाचं चित्र भेटतं, ते घ्यायचं, बस ते केस त्या मुलाच्या म्हणजे त्या चित्राला आपण लावून त्या आठवणी म्हणून एक जावळासाठी, म्हणजे आता माझ्या मुलाचं नाव राघव आहे तर मग राघवचं जावळ असं बनवून ती एक फ्रेम आपण त्याची आठवण म्हणून बनवू शकतो. खूप छान, खूप छान. आणि खरं तर ह्या ट्रेंडिंग गोष्टी ज्या आलेत ना, तर त्या मार्केटमध्ये खूप लोकांना आल्यानंतर आवडतात आणि लोकांचा खरेदीचा कल पण त्याच गोष्टींकडे असतो. आणि तू ते छान क्रिएटिव्ह वर्क बनवतेस, तर त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. आणि असेच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी बनव. माझ्याही लग्नामध्ये 1-2-4 गोष्टी पाठवशील. नक्कीच. आणि थँक्यू सो मच की तू वेळात वेळ काढलास आणि मला इंटरव्ह्यू दिलास.
थँक्यू थँक्यू येस, सो मच. मला इथे तुमच्या इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. येस, येस. बाय.